कारण खूप आनंदाची अशी बातमी आहे म्हणजे फक्त 10वी पासवरून 12,991 पदांसाठी भरती आणि पगार जर बघाल तर मित्रांनो 28,090 एवढा प्रति महिना एवढा पगार आहे. त्यामुळे आता तुटून पडायचा आहे. एकही शब्द मी मनाने बोलणार नाही. सगळी अधिकृत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. अभिनय तो कवी नाही त्यामुळे बिलकुलही व्हिडिओ स्किप करू नका. आतापासून तुटून पडायचा आहे मित्रांनो. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत, व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, ई-बुक दिलेला आहे. हे सर्व व्हिडिओ लेक्चर हे सर्व तुम्हाला फक्त 249 मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे परिपूर्ण मार्गदर्शक. त्यामुळे लगेचच मित्रांनो आपल्या तयारीला या ठिकाणी काय करायचं लागायचं आहे. बिलकुल पण वेळ वाया घालवायचा नाही. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक जबरदस्त अपडेट म्हणजे रेल्वे भरतीची जी स्पेशल बॅच आहे फक्त 99 रुपये पुढील काही तासांसाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये मागील वर्षीचे जे पण प्रश्न आहेत 4000 प्लस प्रश्न मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ स्पष्टीकरणासह 1 वर्ष व्हॅलिडिटीसह दिलेले आहेत. इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, इतर जीके, बुद्धिमत्ता सगळं तुम्हाला यामध्ये आहे. कारण रेल्वेचं PYQ किती महत्त्वपूर्ण आहे रेल्वेच्या लेटेस्ट अपडेटवरून आपल्याला समजून येतं. रेल्वेने ॲनालिसिस करण्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. यावरून समजून येते की रेल्वेने प्रश्न किती रिपीट करत आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हे 4000 प्रश्न आपल्यासाठी मित्रांनो खूप खूप इम्पॉर्टंट आहेत आणि फक्त 99 रुपये हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर नक्की या दोन्ही पण ऑफरचा लाभ घ्या. दोन्ही विभागाचा तर आत्तापासूनच आपण या ठिकाणी तुटून पडायचं आहे. कारण 10वी पासवरून 12,991 म्हणजे खूप मोठी भरती झाली मित्रांनो फक्त महाराष्ट्रासाठी. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला किती जागा आहे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. तर एकही गोष्ट मनाने न बोलता संपूर्ण ऑफिशियल या ठिकाणी परिपत्रकाच्या आधारे आपण पाहणार आहोत. यापूर्वी काय होतं मित्रांनो बाकी राज्यामध्ये तमिळनाडू सारख्या वगैरे बाकीच्या राज्यामध्ये हे पद होतं, परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पद निर्माण झालेलं आहे. वनमजूर नावाचं पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये हे पद निर्माण झालेलं आहे. याच्या अगोदर वनरक्षक नावाचं पद होतं. कोणतं होतं? वनरक्षक नावाचं पद होतं. त्याच्या खालचं जे पद असतं म्हणजे वनरक्षक थोडं हाय लेवलचं पद झालं, 12वी वरून हे पद झालं, ठीक आहे, भरलं जातं. आता त्याच्या खालचं जे 10वी वरून भरलं जाणार आहे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये ते कोणतं आहे? वनमजूर नावाचं हे पद आहे. वनमजूर, ठीक आहे. फक्त 10वी पासवरून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी जागा जर बघितल्या तर 12,991 एवढ्या जागांच्या या ठिकाणी डिमांड केलेली आहे. मग हे संपूर्ण बाबा कामाचं स्वरूप कसं असेल मी तुम्हाला सांगितलं की बाबा कामाचं स्वरूप जे आहे ते शिपाई लेवलचं. मग जसं की पालापाचोळा गोळा करणं असेल म्हणजे शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार, रक्षक या स्वरूपाचा असणार आहे. म्हणजे जास्त काही किचकट नसणार आहे आणि पगार त्या मानाने मित्रांनो 28,000 प्लस पगार आहे. त्यामुळे बिलकुल पण मनामध्ये कोणतीही शंका आणायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही जी भरती आहे ती 100% सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. म्हणजे परमनंट सरकारी नोकरीचा हे मित्रांनो या ठिकाणी आपल्यासाठी संधी निर्माण झाली. परमनंट सरकारी नोकरी कोणताही कॉन्ट्रॅक्ट बेस नाही, काय नाही. कारण या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 100% सरळ सेवेने ही पदं भरण्यात येणार आहेत. ते आपण जे मार्गदर्शक दिलेलं आहे त्यामध्ये सगळा सिलेबस तुम्हाला यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. गट डचं पद आहे. पेपर त्या मानाने या ठिकाणी सोपाच राहणार आहे. वनरक्षकपेक्षा याचा स्तर जो आहे तो कमी असणार आहे, निम्न स्तर असणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. यापूर्वी हे पद तमिळनाडूमध्ये होतं, कर्नाटक राज्यामध्ये होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे पद निर्माण होते. मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं. वनसेवक नावाचं हे पद आहे. वनरक्षकपेक्षा खालच्या स्तराचं थोडं पद आहे, परंतु पेमेंट तर बघितलं तर जबरदस्त आहे. 28,000 पेमेंट आहे. तुम्हाला असं ते कुठं लिहिले 28,000 पेमेंट आहे? तर या ठिकाणी जर आपण बघितलं तिथं स्पष्टपणे तुम्हाला लिहिलेलं आहे मित्रांनो. कसं कसं या ठिकाणी महागाई भत्ता, मूळ वेतन, घरभाडे भत्ता, स्थानिक हे सगळं भत्ता, वाहतूक भत्ता, स्थानिक भत्ता हे सगळं मिळून प्रवास भत्ता हे सगळं मिळून जर या ठिकाणी बघितलं तर 28,090 एवढा या ठिकाणी आपल्याला पेमेंट असणार आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर हे संपूर्ण आढाकाढा काय केलेला आहे शासनाला पाठवलेला आहे, ठीक आहे. मग हे पद भरण्याबाबत आता हे वन विभागाने काय केलं शासनाला पाठवलेलं आहे. म्हणजे लवकरच ही पद भरती येणार आहे. म्हणजे जाहिरात अजून आलेली नाही हे लक्षात ठेवा. काही विद्यार्थी मला विचारतात सर फॉर्म कसे भरायचे, लिंक पाठवा. तर ते सर्व या ठिकाणी डाऊट तुमचे क्लिअर होतील. परंतु या ठिकाणी ऑफिशियली सर्व वन विभागाचा आपण तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे लवकरच या वनसेवकाची पदं भरल्यामुळे काय काय फायदा होणार आहे तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती. आता 12,000 पदं भरली जात आहेत म्हणजे एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. नियमित वनसेवक उपलब्ध झाल्यामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे बळकटीकरण होईल आणि कार्यक्षमता सुद्धा वाढणार आहे. या सर्व वनसेवकाच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण संवर्धन अधिक प्रभावीने करता येईल. यासाठी ही पदं काय होत आहेत निर्माण केली जात आहेत. या ठिकाणी संपूर्ण आपण बघू शकता मित्रांनो प्रधान मुख्य वनरक्षक यांच्या सहीनिशी आपण या ठिकाणी बघू शकता की ही विनंती केलेली आहे, ठीक आहे. ही विनंती केलेली आहे पद निर्मिती करण्यात यावी आणि शासनाचा या ठिकाणी शासनाचा निर्णयाचा मसुदा सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. 12,991 म्हणजे आपण आता यासाठी काफी राहायची गरज नाही. कारण रेल्वेला पण मी तुम्हाला यापूर्वी सांगत होतो की बाबांनो रेल्वेने टाइम टेबल डिक्लेअर केले, अभ्यास करा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलं, अभ्यासाला चालू केलं. परंतु बरेच विद्यार्थी जाहिरात आल्यानंतर आता अभ्यास करत आहेत. आता धडाधड जाहिरात येत आहेत. मी म्हणत आहे की पुढच्या पण वर्षी रेल्वेची जाहिरात येणार, अभ्यास चालू ठेवा. तर तुम्ही ते सुद्धा अभ्यास चालू ठेवा. मराठीतून रेल्वेची सुद्धा परीक्षा आहे आणि वन विभागाची तर एवढी मोठी आपल्या समोर आता ही जाहिरातीचा आराखडा संपूर्ण आहेच आहे. त्यामुळे कधीही आता एवढा डिटेल अभ्यास करून संपूर्ण पाठवलेला आहे. त्यामुळे म्हणजे वन विभाग काय शासनाचाच एक भाग आहे. त्यामुळे असं नाही की काहीतरी विरोधी पक्षाने मागणी केली वगैरे असं काही नाही. हे वन विभागाने म्हणजे शासनाच्या अंतर्गत शासनाने हे काय केलेले आहे एक डिमांड केलेली आहे. त्यामुळे हे लवकरच 1 ते 2 महिन्यामध्ये मित्रांनो येण्याची दाट शक्यता आहे. मग बघा
नागपूर आहे. ओके, मग या ठिकाणी नागपूर वन विभागामध्ये म्हटलं तर वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर. ओके, वेगवेगळ्या या ठिकाणी जर बघितलं वेगवेगळी या ठिकाणी काय आहेत त्यानुसार या ठिकाणी पदं भरली जातात. त्यानंतर चंद्रपूर वन विभागात आहे, गडचिरोली, अमरावती. ओके, या ठिकाणी जर बघितलं नंतर यवतमाळ असेल. ओके, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव हे वेगळे. आपण महाराष्ट्र असं नाही की मग तिथलेच विद्यार्थी भरू शकतात असं पण काय नाही. सगळ्या ऑल महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतात जागा आपल्याला दिसत आहे. तर हे संपूर्ण टोटल जर जागा बघितल्या, ठीक आहे, पश्चिम विभागामध्ये नाशिकमध्ये आहे, त्या ठिकाणी अहमदनगरमध्ये आहे, ठाणे. ओके, सगळ्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर हे संपूर्ण जर बघितलं तर कोल्हापूर आहे, सातारा, सांगली, सावंतवाडी हे सगळं जर बघितलं तर 12,900 प्लस म्हणजे जवळपास 13,000 पदांसाठी ही महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एवढी मोठी भरती होत आहे. ठीक आहे, फक्त महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी भरती होत आहे. तर याचा नक्की आपण सर्वांनी काय करायचं आहे, लाभ घ्यायचा. आणि बऱ्याच जणांना वाटेल की सर मग मी आयुष्यभर वनसेवकच राहू का? बिलकुल नाही. स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी अट दिलेली आहे की वनरक्षक गट क मधील 25% पदे ही वनसेवकामधून पदोन्नतीने भरली जातील. म्हणजे तुम्हाला वनरक्षक होण्याची पण संधी या ठिकाणी भेटत आहे. हे चांगली गोष्ट आहे की बाबा आयुष्यभर वनसेवक राहायची नाही गरज, तिथून पदोन्नती तुम्हाला नंतर वनरक्षक. कारण वनरक्षकची जर आपण कॉम्पिटिशन बघितलं तर खूप टफ राहते. ओके, त्याला रनिंग पण 5 किलोमीटर असते, 12वी सायन्स पाहिजे वगैरे वगैरे, भरपूर या ठिकाणी त्याची कॉम्पिटिशन टफ राहते वनरक्षकची. त्यामुळे तुम्हाला वनरक्षक, वनसेवकांमधून वनरक्षक व्हायची या ठिकाणी संधी उपलब्ध होते. तर याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. त्यामुळे आता ह्याला बिलकुल लाईटली घेऊ नका. जबरदस्त आतापासून अभ्यासाला तयारीला सुरुवात करा. अभ्यास कुठून करू हा जर प्रश्न तुमच्या समोर असेल तर उत्तर तुमच्या समोर आहे. फक्त आणि फक्त सध्या ऑफरमध्ये 249 मध्ये हे वन विभागाचं संपूर्ण परिपूर्ण मार्गदर्शक. यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमानुसार तुम्हाला या ठिकाणी सर्व विषय भेटत आहेत. मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटत आहेत. सर्व या ठिकाणी ईबुक, नोट्स PDF स्वरूपामध्ये पण भेटत आहेत. व्हिडिओ लेक्चर भेटत आहेत. ओके, प्रश्नपत्रिका सुद्धा PDF स्वरूपामध्ये भेटत आहेत. तर नक्की याचा लाभ घ्या. आतापासून अभ्यास करू इच्छित असाल तर, आणि मी तर म्हणेन की नक्की आतापासूनच अभ्यास करा. कारण जाहिरात आल्यावर तर सर्वजण करतील. ठीक आहे, तहान लागल्यावरती विहीर खोदण्यामध्ये, आड खाण्यामध्ये काही अर्थ नसतो. आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. जे विद्यार्थी इच्छुक असतील फक्त 249 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये हे सर्व कंटेंट वन टाईम सर्व भेटणार आहे. आपल्या इतर 10वी 12वी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तुम्हाला माहिती पण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या सर्व अशा महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील. आणि रेल्वेची ही बॅचची ऑफरची जी 99 रुपयाचा आहे त्याचा लाभ घेतला नसेल तर तुरंत अवश्य याचा लाभ घ्या मित्रांनो. 4000 प्लस प्रश्न व्हिडिओ स्पष्टीकरणासह एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी तुम्हाला भेटत आहे. तर ही सुद्धा संधी बिलकुल सोडू नका. आणि ही जी काही वन विभागाची भरती आहे परिपत्र मार्गदर्शक आहे 249चं ते सुद्धा आपण नक्की घ्या आणि आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. धन्यवाद.